ऑनलाईन पैसे कमवण्याचे योग्य रस्ते सांगा. भरपूर मार्ग असतील, पण मला जेवढे माहीत आहे मी तेवढे तुम्हाला सांगेल. सो आतापर्यंत 100पेक्षा जास्त लखपती आपण मराठी फॅमिलीमधून बनवलेले आहेत. की नेटवर्क मार्केटिंगबद्दल तुमचं काय मत आहे? 25,000 भरायचे, दर महिन्याला 2 लाख भेटणार. बिझनेस काय असते हे बिलकुल बचं सुद्धा नॉलेज नसणारा व्यक्ती, पण आता माझे स्वतःच्या 4 कंपन्या आहे पुण्यामध्ये. की 3 लेसन्स दॅट यू लर्न फ्रॉम ऑनलाईन बिझनेसेस. करोडपती होण्याचा गुरुमंत्र. तर सेल्स तुम्हाला काय शिकवलं? तर तुम्ही महिन्याला ₹1,00,000 इझिली कमवू शकता. इझिली तुम्ही 10,000 टाकून 10 लाख कमवणार. एका दिवसात एका ट्रेडमध्ये ₹1,50,000 कमवले. स्पोर्ट्समन स्पिरिट काय आहे, इथून आपल्याला पैसे मिळू शकतात का? कम्प्युटरचा क सुद्धा माहीत नव्हता, ते सुद्धा लोक आज लाखो रुपये कमवत आहेत. जॉब करायचा का बिझनेस? तर सागर सर, वेलकम टू द प्रसाद शो. तर ऑडियन्ससाठी म्हणजे जो आपला कॉन्टेक्स्ट आहे, कॉन्टेक्स्ट सेट करण्यासाठी एकदा तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, माझं नाव सागर गारवे आणि मी एक डिजिटल कोच आहे, बिझनेस कोच आहे आणि लाईफ कोच पण आहे. सो सर्वप्रथम तर आज या पॉडकास्टवर तुम्ही इन्व्हाइट केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार प्रसादजी. बरेचसे एपिसोड मी तुमचे बघितले आणि आनंद वाटत आहे की आज मी इकडे आहे. सो बेसिकली माझं जे मूळ गाव आहे ते अकोला आहे, विदर्भामधलं, आणि तिथून मी बिलॉंग करतो. पण मागचे 6 वर्ष झाले मी पुण्यामध्ये राहतो आणि कोचिंग या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे कोचिंग आणि ट्रेनिंग इंडस्ट्री कदाचित बऱ्याच लोकांसाठी नवीन असेल, पण कोचिंग या ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 11 वर्षापासून मी काम करतो आणि आत्तापर्यंत मी ऑफलाईन काम करायचो. लॉकडाऊनपासून ऑनलाईन काम करायला मी सुरुवात केली आणि माझं मूळ काम हे आहे की लोकांकडे जे काही नॉलेज आहे, जे काही स्किल आहे, त्याला ते कशाप्रकारे इतर लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून ते ऑनलाईन कोर्स किंवा कन्सल्टिंग सर्व्हिसेस कसं तयार करू शकतात. सो आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त लखपती आपण मराठी फॅमिलीमधून बनवलेले आहेत. हां, आणि आनंद आहे मला की असे लोकांसोबत काम केलं की ज्यांना कम्प्युटरचा क सुद्धा माहीत नव्हता, ते सुद्धा लोक आज लाखो रुपये कमवत आहेत. आणि फक्त माझंच नाही तर त्यांचंसुद्धा ड्रीम आज कंप्लीट झाला आहे या माध्यमातून. सो मी 2 पुस्तकसुद्धा लिहिलेले आहे. एका पुस्तकाचं नाव आहे माइंडसेट टू लाईफ सेट आणि जे दुसरं पुस्तक आहे त्याचं नाव आहे की करोडपती होण्याचा गुरुमंत्र. असे 2 पुस्तक लिहिले आहे. ॲमेझॉनवर बेस्ट सेलिंगसुद्धा आहेत, ते तुम्ही ते चेक करू शकता. सो असा माझा छोटासा इंट्रो आहे. एका मिडल क्लास फॅमिलीतून येतो मी आणि बऱ्याचशा गोष्टी मागच्या काही वर्षात शिकायला मिळाल्या. बिझनेस काय असते हे बिलकुल बचं सुद्धा नॉलेज नसणारा व्यक्ती, पण आता माझे स्वतःच्या 4 कंपन्या आहे पुण्यामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करतो. पब्लिशिंग करतो आम्ही, आमचं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आमची एक कोचिंग कंपनी आहे आणि आता एक फूड ब्रँड पण आम्ही लवकरच चालू करणार आहे. तर तुम्ही सांगितलं की बिझनेसचा ब पण तुम्हाला माहीत नव्हता. मिडल क्लास लाईफमध्ये काय होतं की ज्यावेळी माणूस जॉब वगैरे असतो किंवा जबाबदाऱ्या असतात त्यावेळी माणूस रिस्क घेण्याबद्दल जास्त विचार नाही करत. तर ही म्हणजे तुम्हाला असं कसं वाटलं की नाही का आपण ही जॉब करतोय किंवा आपल्याला बिझनेस करणं गरजेचं आहे? जसं आता तुम्ही बोलता 3 ते 4 बिझनेसेस आहेत, तर हे कसं सुचलं की माइंडसेट जो शिफ्ट बोलतो तर तो कसा सुचला आणि तुमची स्टोरीबद्दल पण एकदा थोडं बेसिकमध्ये सांगा. ओके, मी दोन्ही प्रश्नाची उत्तरं देतो म्हणजे एका मागे एक. ओके, बघा कसं आहे, प्रत्येकाला असं वाटतं की बिझनेस करावा. बिझनेस करणे असं वाटणारे 2 प्रकारचे लोक आहेत. एक असे की ते जॉबला कंटाळले आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की बिझनेस करावं, ठीक आहे, आणि एक ते आहेत की ज्यांना खरोखर वाटते बिझनेस करावं. म्हणजे आता मी रोज जॉबला जातो, रोज मला मंडे टू फ्रायडे काम करावं लागते किंवा काही लोक 7 दिवस 6 दिवसही काम करतात. त्याला कंटाळून मी बिझनेस करत आहे, तो भाग वेगळा झाला. पण खरोखर तुम्हाला वाटते बिझनेस करावं, तो एक भाग वेगळा झाला. सो 2011 पासून मी जॉब करत आहे. जवळजवळ म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापासून मी जॉब करतो आणि खूप वेगवेगळे जॉब केले मी. जवळजवळ 14-15 कंपन्यांमध्ये जॉब केले. प्रत्येक गोष्ट, आणि मेजरली मी काम केलं सेलिंगमध्ये. तर मी प्रत्येक गोष्ट सेल केली. जसं की मी मोबाईल फोन्स विकले, सिम कार्ड विकले, त्यानंतर मेडिसिन विकल्या, त्यानंतर वॉटर प्युरिफायर विकले, सगळं म्हणजे हे सगळे जॉब केले. पण ते करत असताना मला कुठेतरी असं एक जाणीव वाटली, म्हणजे असं कोचिंग या इंडस्ट्रीशी माझी ओळख झाली आणि तेव्हा मला असं वाटलं की ही एक इंडस्ट्री अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण पैसा तर कमवूच, पण आपण लोकांना हेल्पसुद्धा करू. पण आता ते कसं करायचं, 100% कसं करायचं हे आपल्याला माहीत नसते. कारण आपण मराठी फॅमिलीमध्ये जनरली आतापर्यंत जेवढेही लोक असतील मराठी, सर्व काय बघतात की बाबा जॉबवर लाग एकदाचं म्हणजे तू सेटल आहे. आपली फॅमिली सेम तसं होतं की बाबा जॉब लागलं. माझी आईसुद्धा जॉब करते, माझी आईसुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट आहे. सो
तेच करत होतो. पण कुठंतरी असं वाटत होतं डोक्यात की हे करावं, पण ते कसं करावं हे काही माहीत नव्हतं. आणि आत्ताच्या काळामध्ये 2024मध्ये भरपूर सारे कोचेस अवेलेबल आहे, भरपूर सारे ट्रेनिंग्स अवेलेबल आहे, की जे ट्रेनिंग घेऊन ज्याला बिझनेस माहीत नाही तो पण बिझनेस करू शकतो. पण त्यावेळेस आजच्या 10 वर्ष पहिले, 15 वर्ष पहिले एवढी अवेअरनेस नव्हती. आणि ज्या गावातून आम्ही राहतो, ज्या सिटीमध्ये आम्ही राहतो, तिथं तर झिरो अवेअरनेस होती या गोष्टीची. पण कुठंतरी ऐकणं चालू होतं, व्हिडिओज. आज यूट्यूबमुळे, आता हे पॉडकास्ट काही लोक ऐकतील, तर ह्याच्यामुळे थोडी अवेअरनेस होत होती. तर ते सुरुवात केली होती, पण हिंमत नव्हती होत 100% त्याच्यामध्ये जायची. सो 2019-20 जेव्हा लॉकडाऊन लागलं, तेव्हा माझा जॉबही सुरू होता. आणि मी जवळजवळ 10 वर्ष तेच केलं की जॉब आणि बिझनेस दोन्ही गोष्टी सोबत केल्या. तो पण बिझनेसकडे कमी लक्ष होतं, जॉबकडे जास्त होतं. पण त्याला बिझनेस नाही म्हणणार मी, त्याला एक मी साईड हसल म्हणेल. तेव्हा ते साईड हसल चालू होतं. सो 20मध्ये असं कुठंतरी वाटलं, कारण की ते लॉकडाऊनमुळे घरी बसायचा चान्स आला की बाबा घरी बसा, पण काम चालू होतं, वर्क फ्रॉम होम चालू होतं. तर त्यावेळेस मी बिझनेसकडे जास्त लक्ष दिलं की इथून आपल्याला पैसे मिळू शकतात का. जनरली एक कॅल्क्युलेशन असते, काही लोकांना माहीत असेल, मी ते सांगतो तुम्हाला, की जे काही जॉब तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सॅलरी आहे आणि तुम्हाला लागणारा जो काही खर्च आहे महिन्याचा, हा पुढच्या 6 महिन्याचा ते 1 वर्षाचा खर्च तुमच्या बँक अकाउंटमध्ये ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही जॉब सोडून बिझनेसकडे जायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जर का तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तो एवढा बॅकअप असल्यावर तुम्ही जॉब सोडायला पाहिजे, असं मी ऐकलं होतं. आणि त्याला रनवे म्हणतात, राईट, एक टेक्निकल वर्ड आहे त्याला, रनवे. सो असं मी ऐकलं होतं. पण मी 2 वर्ष झाले प्रयत्न करत होतो तो रनवे करायचा, तर तो काही येतच नव्हता. सो फायनली 2020 नंतर जेव्हा लॉकडाऊन झालं, जेव्हा ते पैसा आला, डिजिटल कोचिंग चालू केली, लोकांना शिकवायला चालू केलं, तेव्हा तो पैसा कुठेतरी जमा झालेला दिसला की बाबा हां आता आहे. आणि त्यावेळेस मग मी जॉबमधून 100% बिझनेसमध्ये आलो. त्या आल्यानंतरही मला अजूनही असं वाटते, आज 3 वर्ष कंप्लीट झाले, 3-3.5 वर्ष, पण असं वाटते आजही की अजून भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत आणि शिकावं लागणार आहे. कारण जे आपण ऐकतो बिझनेस तो तेवढंच नसते, त्याच्यामध्ये उतरल्यावर ते म्हणतात ना की पाण्यामध्ये मासा पोहतो कैसा, है ना, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही बाहेरून बघता की एखादा व्यक्ती बिझनेस करत आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये उतरता ना, तेव्हा तुम्हाला समजते की बापरे किती मोठ्या गोष्टी याच्यामध्ये शिकणार. फर्स्ट हँड एक्सपिरियन्समध्ये तेवढा मोठा फरक आहे. हा, खूप भयंकर फरक आहे त्या गोष्टीमध्ये. कारण जॉबमध्ये कसं असते की तुम्ही कधीही सुट्टी घ्या, तुम्ही ऑफिसमधून निघाले 6 नंतर 7 नंतर, तर तुम्हाला काही घेणं देणं नाही दुसऱ्या दिवशी 9-10 वाजेपर्यंत त्या कंपनी काय होते, त्या मालकाचं काय होते, तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला काही घेणं देणं नाही की तो प्रॉफिट बनवत आहे की लॉस बनवत आहे, तुम्हाला महिन्यात सॅलरी भेटते. पण इथं प्रत्येक गोष्ट ही तुमच्यावर डिपेंडन्सी आहे त्या गोष्टीची. बरोबर. तुम्ही काम कराल तर पैसा येईल. एक्झॅक्टली. आणि जॉबमध्ये काय होतं की आपले जे टास्क आहेत, म्हणजे इंडिव्हिज्युअल टास्क, मॅनेजरला त्याच्या मॅनेजरने असाइन केलेले टास्क आहेत, तो आपल्याला असाइन करतो. एक्झॅक्टली. तेवढेच टास्क आपल्याला एक लिमिटेड आहेत, दिवसात कंप्लीट करायचे असतात. येस. आणि जो बिझनेस ओनर आहे त्याच्यासाठी ते सगळे टास्क तर असाइन करायचेच, पण त्याच्यासोबत त्याचे स्वतःचे काही टास्क, मायनर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये त्याला लक्ष घालायला लागतं. आणि त्यात जर काही चूक झाली तर तो प्रेशर कम्प्लिटली त्याचा असतो. इथं कसं आहे, उद्या सपोज तुम्ही एक टास्क कंप्लीट नाही केला जॉबमध्ये, तर मॅनेजरला तुम्ही सांगू शकता की नाही झाला, वरती मॅनेजर पण सांगली आणि नाही केला उद्या करेल, म्हणजे तसं होऊ शकतं. पण बिझनेसमध्ये ते डेडलाईन वगैरे तसा विषयच नाही, तो कम्प्लीट स्ट्रेसच बोलतो. एक्झॅक्टली. आणि जॉबमध्ये कसं आहे की तुमचं रेप्लिकेशन एक अवेलेबल आहे. समजा आज मी सुट्टीवर आहे तर तुम्ही करून घ्याल ते काम किंवा XYZ. पण बिझनेसमध्ये तुमच्याशिवाय ते काम कोणी करणार नाही. नंबर 2 आणि खूप महत्त्वाची गोष्ट, जे पण लोक हा पॉडकास्ट बघत असेल त्यांच्यासाठी, की बिझनेसमध्ये आल्यावर तुम्हाला एव्हरी डे काहीतरी शिकावं लागेल नवीन. एव्हरी डे तुम्हाला नवीन काहीतरी शिकावं लागेल. जॉबमध्ये तुम्ही दररोज एकच काम करता, सकाळी उठणे, जाणे, ते काम करणे, संध्याकाळी घरी येणे, तर तुम्हाला त्या गोष्टी सवय होते. बरोबर. आणि तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता. पण बिझनेसमध्ये नाही आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला एव्हरी डे नवीन चॅलेंज आहे, तुम्हाला नवीन गोष्टी शिकावं लागतील, तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी शिकावं लागेल, तुम्हाला मार्केटिंग शिकावं लागेल, तुम्हाला सेल्स शिकावं लागेल, तुम्हाला टीम हँडलिंग शिकावं लागेल. भरपूर गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला शिकावं लागतील. बरोबर. सो एक चांगली अपॉर्च्युनिटी पण आहे ही गोष्ट, की बाबा तुम्ही बिझनेसमध्ये आले, कारण जोपर्यंत तुम्ही चॅलेंजेस घेत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रो पण होत नाही. सिम्पल गोष्ट आहे. सो मला असं वाटतं की बिझनेसमध्ये येऊन चांगल्याच झाल्या गोष्टी आणि नवीन चॅलेंजेस काही पाहायची संधी मिळाली. तुम्ही बोलले की स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये तुम्ही सेल्स वगैरेच्या गोष्टी केल्या, म्हणजे भरपूर गोष्टी सेल केल्या,
तर सेल्स तुम्हाला काय शिकवलं किंवा तुम्ही सेल्समधून काय शिकले, जे एक नॉर्मल बोलतो आपण माणूस आहे जो नॉन सेल्स गाय तो शिकत नाही, अशा कोणत्या गोष्टी तुम्ही सेल्समधून शिकले? सर्वात महत्त्वाची आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की नाही ऐकायला शिकलो आपण. नाही की लोक नाही म्हणणार तुम्हाला, बरोबर, त्या नाहीची सवय लावा तुम्ही. ठीक आहे ना. बऱ्याचदा काय होते की आपल्याला लाईफ जेव्हा आपण जगत असतो नॉर्मल जीवन, तेव्हा आपल्याला नाही ऐकायची सवय नसते. कारण लहानाचं मोठं जेव्हा होतो तेव्हा आपल्याला जे मागितलं आईवडिलांना आईवडील देतात. कधी जर का नाही बोलले ते तर आपण रडून पडून ती गोष्ट मागून घेतो. पण वेन यू एंटर इन ॲक्च्युअल लाईफ, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल लाईफमध्ये एंट्री करता आणि तिथं तेव्हा तुम्ही जेव्हा ते आव्हानं बघता की तुम्हाला गरज असते तेव्हा लोक नाही म्हणतात. तुम्हाला गरज जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाता, तुमचं प्रॉडक्ट सांगता किंवा तुम्ही एखादी गोष्ट सांगता तेव्हा लोक नाही म्हणतात. तर त्या नाहीची जी सवय करणं आहे ती फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे ते नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड जो आहे तुमचा, तो सेल्समध्ये तयार होतो असं मला वाटते. जसं की बऱ्याचदा आपण ऐकतो की स्पोर्ट्समन स्पिरिट काय आहे की तुम्ही एखादी गोष्ट करता, त्याच्यामध्ये फेल होता, पुन्हा तुम्ही ते करता, फेल होता, पुन्हा तुम्ही ते करता. सो दॅट स्पोर्ट्समन स्पिरिट तुम्हाला सेल्समधून येते. सो जे पण लोक, मी तर म्हणतो की प्रत्येक मुलगा जो कोणी कॉलेजला असेल किंवा त्याने एकदा तरी सेल्स करावं. 3 महिन्यासाठी काय करावं, पण 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी एकदा तरी त्याने सेल्समध्ये काम केलं पाहिजे. लोक सेल्सला फार घाबरतात की सेल्स, अरे बापरे प्रेशर असते, हे असते. पण ॲक्च्युली दॅट प्रेशर्स टीचेस यू की हाऊ टू लाईक कसं त्या गोष्टीला सर्व्हाइव्ह करायचं, कसं तुम्ही विपरीत परिस्थितीमध्ये कसं काम करणार, हे तुम्हाला ते शिकवते. घाबरतात म्हणण्यापेक्षा ना इगो पण मध्ये येतो. कारण सेल्स करण्याचं काम म्हणजे लोक काय बोलतात, नाही जाणार म्हणजे कुणाच्या दारावरती कशाला वगैरे. हा पण एक मोठा इश्यू ना. ते पण एक गोष्ट आपण एक मूवी पाहिली हॉलिवूडची, पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. तर त्यामध्ये तो ते मशीन, एक्सरे मशीन टाईपचं मशीन सेल करत असतो. आपण पाहिलेली त्याची जर्नी की दरवाजावर म्हणजे तोंडावरती लोक दरवाजा लावून टाकतात. जबरदस्त मूवी आहे तो. आणि ह्यामुळे काय होतं की आपल्याला म्हणजे मूवी थ्रू तर कळालंच, पण ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल सेल करताना त्यावेळी तुमचा इगो क्रश म्हणजे केलं जातं. लोक तुमचा इगो क्रश करतात. तर ते सगळ्यात मोठं आहे. म्हणजे की ज्यावेळी म्हणजे लाईफमध्ये पुढे कधी पण आपल्याला कोणी नाही बोललं ना, तर आपण ते इझिली ऍक्सेप्ट करू शकतो. लहानपणीपासून जर फक्त हा ऐकायची सवय असेल ना, तर ज्यावेळी लाईफ हिट करते रिअल लाईफमध्ये, जसं आता सपोज आमच्या वयाच्या जनरेशनची गोष्ट घेतली तर त्यांना सगळं हट्टी जिद्दीपणामुळे सगळं भेटलंय. ज्यावेळी कॉलेज कंप्लीट होतं, जसं ते कॉर्पोरेटमध्ये जातात, त्यावेळी तिथं म्हणजे कोणी कुणाचं नसतं, त्यामुळे यांना कोणी लाड पण नाही करणार. त्यावेळी ती रिअल लाईफ हिट झाली की मग इगो हर्ट होतो. मग तिथं ते सर्व्हाइव्ह नाही करू शकत. बरोबर. काही मुलं जे आहेत ना ते सर्व्हाइव्ह नाही करू शकत तिथं, कारण त्यांना सवय नसते ना नाही ऐकायची. आणि सेल्समध्ये अजूनही एक चांगली गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही नाही ऐकता, तेव्हा तुम्ही ॲक्च्युअल लाईफमध्ये जेव्हा नाही ऐकता, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज केला, तिने नाही म्हटलं, एखाद्या लग्नाला गेले, तिथं काही नाही आलं, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची आहे त्याचे तुम्ही नाही करू शकले, फेल झाले, किंवा तुम्ही एखाद्या शिक्षणाच्या एखाद्या वर्षात फेल झाले. सो ते फेल्युअर जेव्हा येते तर ते सहन करायची ताकद तुम्हाला सेल्समधून मिळते. असं फेल्युअर मॅनेजमेंट आपण शिकतो इझिली, एक्झॅक्टली, जे आपण दुसरीकडे कुठे शिकत नाही. आणि असं बोललं पण जातं की सक्सेस तुम्हाला म्हणजे एक हॅपीनेस देऊन जाते, बोलतो ना एक्साइटमेंट देऊन जाते, पण फेलियर तुम्हाला भरपूर काही शिकून जातं, जे सक्सेस कधी शिकू शकत नाही. म्हणजे सक्सेस आल्यावरती आपण इगो, प्राऊड असं फिलिंग वेगळी असते. ज्यावेळी फेल होतो त्यावेळी काहीतरी लेसन्स भेटत जातात त्यामध्ये. आणि फेल्युअर नंतरची जे सक्सेस आहे ना ते तुम्हाला हंबल करून जाते. बरोबर, लक्षात ठेवा. जर का तुम्हाला डायरेक्ट सक्सेस मिळाली तर ते कदाचित तुम्हाला हवेत घेऊन जाईल, तुम्ही उडायला लागाल. पण जर का तुम्ही फेल झाले आहे कधीतरी लाईफमध्ये, त्यानंतर तुम्हाला किती मोठी सक्सेस भेटू द्या, तुम्ही जमिनीवर राहणार. कारण तुम्हाला माहिती आहे की हे क्षणिक आहे ह्या गोष्टी. ओके, ह्या गोष्टी कधीही जाऊ शकतात. बरोबर. आणि तुम्ही ते कधी वापस मिळवू शकता, पण तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ते सेल्समध्ये होते असं मला वाटतं. तर आता आपण सेल्सबद्दल शिकलो, पण जी तुम्ही कोचिंग इंडस्ट्री बोलताय, तर कोचिंग इंडस्ट्रीमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आता तर आज सगळ्या टाईपचे कोचेस सुरू झालेत. म्हणजे लिटरली फार आता काय बोलतो, टेबल एटिकेट सुद्धा ऑनलाईनद्वारे लोक शिकवतात, स्पिरिच्युअलिटी शिकवतात, मेडिटेशन वगैरे सगळं शिकवतात, योगा चालू झाले, सगळं ऑनलाईन शिकू शकतो. तर ही जी कोचिंग इंडस्ट्री ना, ही कशी चालते एकदा एक्सप्लेन करा ऑडियन्सला. पहिले तर मी कोचिंग या शब्दाचा थोडं याला एलॅबरेट करायला मला आवडेल की कोचिंग आणि ट्रेनिंग काय आहे. ओके. कुठलाही असा व्यक्ती ज्याच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे रिलेटेड टू एनिथिंग, ओके, त्या प्रॉब्लेमला एखाद्या व्यक्तीने ऑलरेडी फेस केलेला आहे आणि तो त्या प्रॉब्लेममधून जर का बाहेर आलेला आहे, तर तो व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला कोच करू शकतो
किंवा कोचिंग देऊ शकतो. ओके. आता याला थोडं अजून मोठ्या चांगल्या प्रमाणे सांगायचं म्हटलं तर मी एक एक्झाम्पल देईल की एका व्यक्तीला फॉर एक्झाम्पल डायबिटीज आहे. ओके. आणि त्या डायबिटीजमध्ये त्यांनी 10 वर्ष 15 वर्ष घालवले, पण त्याने काहीतरी असं रुटीन फॉलो केलं, काहीतरी डाएट फॉलो केला, काहीतरी व्यायाम फॉलो केला, एक्सरसाइजेस केल्या आणि त्याने त्या डायबिटीजला रिव्हर्स केलं किंवा त्या डायबिटीजला मधून तो बाहेर आला. सो नाऊ दॅट पर्सन कॅन बिकम अ डायबिटीज रिव्हर्सल कोच. ओके. who can help other thousands and lakhs of people to reverse their diabetes. ओके. दिस इज व्हॉट इज द कोचिंग. की मग तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं नॉलेज किंवा स्किल किंवा एक्सपिरियन्स आहे, तर तो तुम्ही इतरांपर्यंत कसा पोहोचवाल आणि त्या माध्यमातून इतरांचं कसं बेनिफिट कराल, याला बेसिकली मी कोचिंग म्हणतो. ही माझी व्याख्या आहे. नंबर 2 असं आहे की पहिले कसं होतं की तुमच्याकडे काही स्पेसिफिक डिग्री आहे का, तुम्ही काही सर्टिफिकेशन केलं आहे का, तर लोक तुम्हाला मानायचे. ओके. आजही काही फील्डमध्ये ते गरजेचं आहे. आजही समजा एक्झाम्पल एखादा डॉक्टर आहे, तर तो विदाऊट त्याच्याकडे ते सर्टिफिकेट किंवा ते प्रॅक्टिस नसल्यामुळे तो ते करू शकत नाही. तर त्या काही फील्डमध्ये ते गरजेचं आहे. पण फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे की ज्याला एक्झाम्पल आता डिजिटल मार्केटिंग करायची आहे. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायची आहे, तुम्ही माझ्याकडे आले की सर मला डिजिटल मार्केटिंग करायची आहे, तर तुम्ही माझं सर्टिफिकेट बघणार की मी प्रोड्यूस केलेले रिझल्ट बघणार. व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू? रिझल्ट्स. यू विल नॉट आस्क मी फॉर सर्टिफिकेट की तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, कारण माझ्याकडे जर का सर्टिफिकेट आहे, एक नाही माझ्याकडे 10 युनिव्हर्सिटीज सर्टिफिकेट आहेत, पण जर का मी रिझल्ट प्रोड्यूस नाही करू शकत तर काही उपयोगाचे नाही. त्यामुळेच आज नॉट ओनली इन बिझनेस और नॉट ओनली इन कोचिंग और नॉट ओनली कुठल्याही फील्डमध्ये, म्हणजे इव्हन तुम्ही जॉब करायला जरी गेले आज, तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काय शिकले याच्यापेक्षा जास्त तुमचे आत्ताचे स्किल काय याच्यावर प्रश्न विचारले जातात. द रिझन बिहाइंड दॅट क्रिएटिव्हिटीला जास्त जागा मिळालेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये, आणि अजून हे वाढणार आहे. जसं की AI आहे, बाकीच्या गोष्टी आहे. आज तुम्ही बघाल पहिले ऑफिसमध्ये किंवा पहिले असे लोक होते की जे फॉर्मलमध्ये राहायचे, आज काही कुठलेही कपडे घालून, बिकॉज दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आज गुगलचं जे ऑफिस आहे तिथं जर तुम्ही बघाल तर त्यांना फ्रीडम आहे, तुम्ही कशीही राहा. कारण आज दुनिया, जे जग आहे, हे या गोष्टीवर फोकस करत आहे की हाऊ यू कॅन प्रोड्यूस रिझल्ट्स. ओके. सो कोचिंगवर मी पुन्हा वापस येतो की कोचिंग एक अशी गोष्ट आहे की जर का तुम्ही एखाद्या गोष्टीचा एक्सपिरियन्स, स्किल किंवा नॉलेज तुमच्याकडे असेल, ते तुम्ही इतरांना देऊन त्यांच्या लाईफमध्ये कसा चेंज घडवू शकता, त्याला बेसिकली कोचिंग असं म्हणतात. आणि कोचिंग इंडस्ट्री कशी काम करते की फॉर एक्झाम्पल आता मी एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे, त्या एक्सपर्टीजची प्रसादला गरज आहे. ओके. सो प्रसाद विल कम टू मी आणि मी प्रसादला ती गोष्ट शिकवणार किंवा देणार किंवा जे काही आहे माझी जी प्रोसेस आहे, आणि त्यासाठी प्रसाद विल पे टू मी. प्रसाद मला काहीतरी पे करणार. जसं आपण एक्झाम्पल म्हणून सांगतो मी की डॉक्टरकडे तुम्ही जाता, तुमची जे तुम्हाला त्रास आहे ते तुम्ही सांगता, डॉक्टर तुम्हाला काहीतरी मेडिसिन प्रिस्क्राईब करून देतो आणि तुम्ही त्यांना त्यांची फीज देता. बरोबर. सो दॅट फीज अँड दॅट फीज इज अ इन्कम फॉर एनी कोच. ओके. सो अशा आता तुम्ही जसं बोलले सुरुवातीला की खूप प्रकारचे कोचेस मार्केटमध्ये आलेले आहेत आणि त्याची ॲक्च्युअल गरज पण आहे. आज योगा कोच आहे, मेडिटेशन कोच आहे, आज तुम्हाला सांगतो रिलेशनशिप कोच आहे. आजच्या 15 वर्षाआधी जर तुम्ही कोणाला विचारलं की बाबा चांगली पॅरेंटिंग काय असते, तर हे माहीत नव्हतं लोकांना. पण आज त्या गोष्टीची गरज भासत आहे, कारण की दोघंही नवरा बायको दोघंही काम करतात, जॉब करतात, मुलांसाठी वेळ नाही आहे, मोबाईलचा वापर खूप जास्त वाढलेला आहे. अँड दॅट्स द रिझन की त्यांना पॅरेंटिंग, चांगली पॅरेंटिंग कशी करावं, मुलांना वेळ कसा द्यावा, ह्या गोष्टी पण शिकाव्या लागत आहेत. बरोबर. आणि अवेअरनेस इंटरनेटमुळे वाढलाय की लोकांना कळते की ह्या गोष्टींची गरज करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आज IT किंवा बाकीचे जे क्षेत्र आहे इथं स्ट्रेस लेवल वाढलेली आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आज प्रत्येक माणूस पैशाचा मागं जात आहे, ती गरजही आहे. ऑब्व्हियसली काही ठिकाणी गरज आहे, काही ठिकाणी हे आहे, पण तिथं जाता जाता स्ट्रेस निर्माण होतो. तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी त्याला मेडिटेशनची गरज आहे, स्पिरिच्युअलिटीची गरज आहे. आज जे आपण बोलतोय या पॉडकास्टवर आपण जे बोलतोय, तर फक्त बॅलेन्स, मी असं म्हणेल की प्रत्येक गोष्ट बॅलेन्स करायची सवय, म्हणजे गरज झालेली आहे आज की तुम्ही फायनान्शियली, फिजिकली, मेंटली सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही बॅलेन्स पाहिजे. आणि ते बॅलेन्स करण्यासाठी तुम्हाला काहीतरी शिकावं लागेल. जसं की मी थोड्या वेळा आधीच सांगितलं की आधी बिझनेस शिकता येत नव्हता. ज्याचा आई वडील किंवा कुणीतरी पॅरेंट्स बिझनेस करतात तेच लोक बिझनेसमध्ये यायचे, बिकॉज त्यांचा घरदार बिझनेसमध्ये आहे. आज कुणीही व्यक्ती कोणतीही गोष्ट करू शकतो, कारण की त्या गोष्टी शिकण्यासाठी अवेलेबल आहेत. आणि त्याचं मागं एक मोठं कारण आहे की ते अवेलेबल फक्त याच्यामुळे कारण ट्रेनिंग आणि कोचिंग इंडस्ट्री आलेली आहे म्हणून.
आज तुम्हाला जर का एक सलून चालू करायचं तर गरजेचं नाही की तुम्ही त्या पर्टिक्युलर समाजातून आले पाहिजे म्हणून. तुम्ही पण सलून चालू करू शकता. जर का त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे तर तुम्ही पण ते करू शकता, राईट. एखादा फूड बिझनेस चालू करायचा तर गरजेचं नाही की तुम्हाला ती गोष्ट आली पाहिजे. तुम्ही ती गोष्ट शिकू शकता आणि 6 महिन्यानंतर तुम्ही ते करू शकता. सो हे फ्रीडम तुम्हाला कोणी दिलं किंवा ह्या गोष्टी कशा आल्या मार्केटमध्ये, त्याच्या मागं एकच मेव कारण आहे, ते म्हणजे कोचिंग आणि ट्रेनिंग इंडस्ट्री. आणि हे येणाऱ्या काळामध्ये खूप जास्त वाढणार आहे, कारण लोकांना आज खूप नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण झालेली आहे. एक उदाहरण इथं देऊ इच्छितो मी आणि मग आपण पुढच्या विषयावर जाऊ. की माझा एक फोटोग्राफर आहे जे आमच्या इव्हेंटसाठी नेहमी फोटोग्राफी करतात. त्यांच्याकडे मी बसलो होतो 4-5 दिवसाआधी. तर सहज असं बोलता बोलता स्पिरिच्युअलिटीच्या गोष्टी निघाल्या आणि मग त्यांनी मला सांगितलं की मी सर आता मी ॲस्ट्रॉलॉजी शिकत आहे. ओके. मी त्यांना म्हटलं तुम्ही कसं काय ॲस्ट्रॉलॉजी, म्हणजे का बरं शिकत आहे? बस म्हणे मला आवड आहे म्हणून मी शिकत आहे. आणि 6 महिन्याचा त्यांनी ॲस्ट्रॉलॉजीचा कोर्स केला, प्लस त्यांनी 20 लोकांना गाईडसुद्धा केलं की ॲस्ट्रॉलॉजीनी काय चेंज होऊ शकते. म्हणजे आता लिमिटेशन नाही राहिले कोणत्या गोष्टीची. उद्या प्रसादला जर वाटलं की मी कॉमर्सचा स्टुडंट आहे किंवा मी BA चा स्टुडंट आहे, मला IT मध्ये जायचं आहे, सो ही कॅन गो ऑर एनीबडी कॅन, बिकॉज ओपन झालेलं आहे सर्व काही. आणि हे मला असं वाटतं की याच्यामुळे जास्तीत जास्त करिअर संधी पण यूथसाठी अवेलेबल होतील आणि तुमच्यासाठी इन्कमचे साधनं पण आपल्यासाठी सर्वांसाठीच वाढणार आहेत. बरोबर. सो दिस इज व्हॉट इज द कोचिंग इंडस्ट्री. तुम्ही जे सांगितलं की कोर्सेसबद्दल, की कोर्सेस कसे वर्क करतात, कोर्स इंडस्ट्री किंवा कोचिंग इंडस्ट्री कशी वर्क करते. पण ऑनलाईन म्हणजे ज्यावेळी आजकाल तर खूप झाले की ऑनलाईन म्हणजे मेसेजेस येतात ग्रुप्सवरती किंवा इन्स्टावरती चालू असतं की ऑनलाईन पैसे कमवा, एवढे हे करा, तेवढं. तर लोकांना काय की असं वाटतं की इझी आहे ऑनलाईन पैसे कमवणं. तर ह्याबद्दल पण सांगा की ते किती इझी आहे, कसं आहे. आणि अजून ह्याबद्दल सांगा की ऑनलाईन ज्यावेळी लोक पैसे कमवायला जातात की व्हॉट आर द राईट वेज टू अर्न ऑनलाईन, म्हणजे की ऑनलाईन पैसे कमवण्याचे योग्य रस्ते सांगा. कारण काय होतं, बऱ्याच वेळी लोक चुकीचे डिसिजन घेऊन बसतात की कुणाला तरी मेसेज कर वगैरे, ते काही किंवा रिव्ह्यू लिहिणं, भरपूर गोष्टी, आणि त्यात स्कॅममध्ये पण फसतात की तुम्ही इथं असं करा तेवढं, आणि मग डार्क वेब वगैरे भरपूर काही गोष्टी आहेत त्यात सुद्धा. तर त्याबद्दल एकदा ऑडियन्सला सांगा. इथं मला आता ऑनलाईन पैसे कमवण्याचे कदाचित भरपूर मार्ग असतील, पण मला जेवढे माहीत आहे मी तेवढे तुम्हाला सांगेल, इथे सांगायला मला आवडेल. पण सर्वात आधी मला हे सांगायचं आहे की इझी वे असं काही नसते कुठंच, ठीक आहे. ते इझी जरी आपल्याला दिसत असेल तर ते इझी नसते. आज तुम्ही बघा, म्हणजे जेवढे पण मोठे लोक तुम्ही बघा, त्यांचे तुम्ही स्टोरीज बघा, तर तुम्हाला हे दिसेल की ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक 5-7 वर्षाचा फेज आहे, एक 5-7 वर्षाचा टाईम आहे जो त्यांनी दिला एका पर्टिक्युलर गोष्टीला, आणि त्यानंतर त्यांनी त्या गोष्टी अचीव्ह केल्या. बऱ्याचदा काय होते की यूथ किंवा नॉर्मल लोकही आपले, आज आपल्याला काय 2 मिनिट मॅगीची सवय पडलेली आहे की बाबा लगेच झालं पाहिजे, इन्स्टंटची सवय पडलेली आहे आपल्याला, कारण की सगळ्या गोष्टी इन्स्टंट चालू आहे ना. आता नेटची स्पीड वाढली, बाकीच्या गोष्टी हे झाल्या, फास्ट झालं. पिझ्झा लगेच तुमचा 30 मिनिटात येणार, हे फास्ट झाल्या गोष्टी, तर फास्ट जग होत आहे. सो त्यामुळे लोकांना असं वाटतं की पैसाही फास्ट कमवला पाहिजे. कमवला जात असेल, मे बी 100% कमवला जात असेल, आय डोंट नो दॅट वे, मला तो मार्ग माहीत नाही कदाचित. पण माझं असं म्हणणं आहे की कुठलाही मार्ग घेताना, ऑनलाईन ऑफलाईन कसाही कुठलाही मार्ग घेताना, कुठलाही बिझनेस चालू करताना, कुठलंही काम चालू करताना, ट्राय टू स्टार्ट विथ झिरो. एक जापनीज कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे शोशिन नावाचे एक जापनीज कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट अशी सांगते की कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा तुम्ही सुरू करता, ती गोष्ट तुम्ही झिरोपासून सुरू केली पाहिजे आणि लर्निंग या उद्देशानं सुरू केली पाहिजे की मला हे शिकायचं आहे. तर जर का आता हा व्हिडिओ बघणारे किंवा हा पॉडकास्ट बघणारे कोणी व्यक्ती जर का त्यांना काही बिझनेस चालू करायचा असेल ऑनलाईन किंवा कसाही, तर त्यांनी हा विचार केला पाहिजे की सगळ्यात पहिली स्टेप काय आहे याच्यातली, झिरोवाली स्टेप काय आहे, व्हॉट इज द झिरो स्टेप, आणि तिथून चालू केलं पाहिजे. बऱ्याचदा असं होते की बाबा ये खरीद लेंगे, माझ्याकडे पण भरपूर लोक येतात की बाबा सर मला ऑनलाईन चालू करायचं आहे, यूट्यूब चालू करायचं किंवा हे, आणि पहिल्याच दिवशी त्यांचं असतं की मग मी कोणता कॅमेरा घेऊ, मी कोणता माईक घेऊ, आणि मग मी 4-5-10 हजार रुपये 20-20 हजार रुपये खर्च करून टाकू. तुमच्याकडे जो मोबाईल आहे तिथूनही तुम्ही यूट्यूब चालू करू शकता. काय गरज आहे तुम्हाला कॅमेरा घ्यायची, काही गरज नाही तुम्हाला माईक घ्यायची. सो स्टार्ट विथ द झिरो स्टेप, पहिली गोष्ट हे आहे. आणि आता ऑनलाईनमध्ये जे तुम्ही बोलले की लिंक्स येतात, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. सो कुठलीही गोष्ट चालू करताना त्याचा पहिले सर्वे करा, त्याची पहिले रिसर्च करा की ज्या व्यक्तीचं तुम्ही काही, ज्या व्यक्तीकडून तुम्ही काही प्रॉडक्ट घेत आहे किंवा ज्या वेबसाईटवरून तुम्ही काही घेत आहात,
त्याची माहिती काढा 4 ठिकाणी. यूट्यूबवर जाऊन त्याचे व्हिडिओ बघा, त्याची वेबसाईट चेक करा, त्याचा काही रिव्ह्यूज आहेत का कोणी दिलेले ते बघा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. आणि ह्याच्यानंतरही तुमचं डिसिजन पक्कं झालं की मला हे करायचं आहे, तर इन्व्हेस्टमेंट मला हे सांगायचं आहे की छोटी करा पहिले. ओके. कारण बरेच लोक, बरेच स्टुडंट पण मी असे ऐकलेले आहे मागच्या 4-5 वर्षात की ते 20-20, 25-25 हजार, काही लोक तर लाख रुपये देऊन फसले. बरोबर. आणि नंतर त्यांना फॉलोअपच झाला नाही आणि त्यांना आमिष दाखवलं गेलं की तुम्ही 1 करोड कमवाल, 10 करोड कमवाल वगैरे वगैरे, आणि त्या चक्करमध्ये ते गेले. आणि मग लोक म्हणतात की ऑनलाईन खराब आहे किंवा ऑनलाईन फ्रॉड आहे. अरे तुम्ही त्या गोष्टीचा योग्य सर्वे, योग्य रिसर्च केला नाही आणि तुम्ही डायरेक्ट पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट जर का कराल तर असंच होणार आहे. सो कुठलीही गोष्ट चालू करताना त्याचा रिसर्च करणे पहिले, त्याचा सर्वे करणे हे मी सांगेल. आणि ज्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज आहे किंवा ज्या गोष्टीचा नॉलेज घ्यायला तुम्ही तयार आहे त्याच्यामध्येच इन्व्हेस्ट करा. बरोबर. आता माध्यम जर झाले, कमवायचे माध्यम काय काय असू शकतात. सो सर्वात सोपं आहे की तुम्ही यूट्यूब चॅनल बनवून तुम्ही एक हॉबी तुमची करू शकता. ती यूट्यूब चॅनलची ही जर्नी फार मोठी आहे, पण तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल. अगेन मी काय बोललो की इझी काही नाही आहे. तुम्हाला एक 2-3 वर्षाची तयारी ठेवावं लागेल. काहीही करत असताना की 3 वर्ष मी करेल. एक खूप चांगलं उदाहरण आहे की असं म्हणतात कुठलाही बिझनेस जेव्हा तुम्ही चालू करतात तेव्हा तुम्हाला 1000 दिवसाची तयारी ठेवावी लागते. 1000 दिवस जर का तुम्ही मोजले तर ते 3 वर्ष होतात. सो जर का तुम्ही एखादा यूट्यूब चॅनलही चालू करत आहे तर तुमच्यासाठी तो व्यवसाय आहे, पैसा कमवून देणार आहे तुम्हाला ते कधीतरी, तर तुम्हाला 3 वर्ष त्याच्यावर मेहनत करावं लागेल. राईट. असं नाही चालेल की मी अमावस्या पौर्णिमा कधीतरी व्हिडिओ टाकेल आणि मग ते चालायला लागेल, असं नाही होत. असं फार कमी लोकांसोबत होईल. 0.1% लोकांसोबत होऊ शकते की एखादा लक बाय चान्स व्हिडिओ चालला. पण अदर केसेसमध्ये यू हॅव टू वर्क व्हेरी व्हेरी हार्ड. बरोबर. ओके. यू हॅव टू मेक स्ट्रॅटजीज. काही स्ट्रॅटजीने तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला एक्सपर्ट सोबत काम करावं लागेल. अगेन तुम्ही तुमच्या डोक्याने जर फिरत राहिले, आता प्रसादनी जर म्हटलं की बाबा मी एक बिझनेस चालू करतो ज्याचं मला 0 नॉलेज आहे आणि मी स्वतःच्या बेसिसवर तो चालू करतो, तर प्रसादला कदाचित 5 वर्ष लागून जातील मोठं होण्यासाठी. पण तेच प्रसाद जर एखाद्या अशा व्यक्तीजवळ गेला की जो ऑलरेडी ते काम करत आहे आणि त्याचे सजेशन जर घेतले तर तेच काम कदाचित 2.5 वर्षात तुम्ही करू शकाल. म्हणजे अल्टिमेटली टाइम इज इक्वल टू मनी असं म्हणतात. अल्टिमेटली तुम्ही जे तुमचे 2.5 वर्ष वाचवले त्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही 2 पट 3 पट ग्रो कराल. बरोबर. आता ज्या व्यक्तीकडे प्रसाद जाईल तो तर काही फुकट प्रसादला देणार नाही, काही ऑब्व्हियसली त्याला काहीतरी पैसे द्यावे लागतील. पण जे काही पैसे प्रसाद त्यांना देईल त्याच्या तरी कितीतरी पट तो पुढच्या याच्यात कमवू शकतो. त्यामुळे हे पण एक सजेशन आहे माझं की तुम्ही एक्सपर्ट माणसाकडे जा शिकण्यासाठी, गोष्टी समजण्यासाठी. ऑनलाईनमध्ये एक यूट्यूब आहे, ॲफिलिएट मार्केटिंग आहे, बरेच लोक ट्रेडिंगसुद्धा करतात, शेअर मार्केट करतात, ते तुम्ही करू शकता. त्यानंतर एक ड्रॉप शिपिंग म्हणून एक खूप प्रचलित विषय आहे आत्ताच्या याच्यामध्ये की तुम्ही एका सेलर करून, म्हणजे एक व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल एक ए व्यक्ती आहे, ए व्यक्तीकडे प्रोडक्ट बनवतो, ते तुम्ही बी व्यक्तीला विकता, मधात तुम्ही तुमचं कमिशन घेता. तुम्हाला त्या प्रॉडक्टला हात लावायची गरज नाही, तुम्हाला ते प्रॉडक्ट डिलिव्हर करायची गरज नाही. हे सर्व काही ऑनलाईन होते. याचे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत, तुम्ही ते करू शकता. किंवा बऱ्याच लोकांना डिजिटल मार्केटिंगच्या सर्व्हिसेस पाहिजे असतात आजच्या काळामध्ये. प्रत्येक बिझनेसला डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस गरजेची आहे. तर तुम्ही वेबसाईट डेव्हलपर होऊ शकता, तुम्ही फेसबुक ॲड्स, गुगल ॲड्स, तुम्ही ग्राफिक डिझायनिंग, यामधलं कुठलीही गोष्ट केली, तुम्ही कुठलीही गोष्ट केली तर तुम्ही महिन्याला लाख रुपये इझिली कमवू शकता. इझिलीच्या अर्थ ब्रॅकेटमध्ये मला हे म्हणायचं आहे की विथ द 6 मंथ और 1 year ऑफ एफर्ट्स, मेहनत आणि शिकणं. ते ह्या पॉईंटवरती पण मला बोलायचं आहे की नॉर्मली काय होतं की मी सुद्धा खूप सारे ॲड्स बघतो की जे असं सांगतात की आमचे हे स्टुडंट्स आहेत, जसं आता तुमची पण एक इंडस्ट्री, तर तुम्ही जसं स्टार्टिंगला इंट्रोड्यूस केलं की मी 100+ लोकांना 1 लखपती बनवलंय. तर त्यावेळी काय होतं की ते म्हणजे जे कोणी कोचेस आहेत ते काय बोलतात की आम्ही लास्ट मंथमध्ये आमच्या ह्या स्टुडंटने 10 लाख रुपये कमवले. पण सपोज आपण फॅक्ट चेक तर करत नाही ऑनलाईन बसून, पण सपोज जर केले असतील त्यांनी, पण त्याच्यामागे त्याच्या खूप साऱ्या दिवसाचा एफर्ट्स असू शकतात किंवा त्याला ट्रेनिंग तसं भेटलंय की त्याला, म्हणजे जसं बोललं जातं की तुम्ही तुमच्या मिस्टेकने शिकाल तर तुम्हाला वेळ जास्त लागेल, पण जर दुसऱ्याच्या मिस्टेकमधून आधीच शिकले, त्या मिस्टेक्स अवॉइड केलं तर कमी वेळात आणि तेच कोचिंगचं काम आहे. पण हे काय होतं की ॲडव्हर्टाइजमेंट अशा रीतीने माणसांवरती हे होते की सपोज आम्ही जे बोलतो, सपोज आता ड्रॉप शिपिंगचं तुम्ही बोलले की इकडून माल घ्यायचा, तिकडे द्यायचा, ऑनलाईन काम करायचं सगळं. राईट. आता हे लोकांना वाटतं अरे वा किती इझी आहे, पण त्यांना ते नाही माहिती की जर माल घेतला तो पुढं गेलाच नाही तर काय करणार, त्या मालाचे तर पैसे आपल्याला आधीच द्यायला लागणार आहेत. तर हे जे काय बोलतो बारकावे आहेत, जे त्यातल्या कॉन्स आहेत, जे बोलतो प्रोज कॉन्स आहेत,
ते लोकांना माहीतच नाही. ते बघून लोक जर कुणाचा कोर्स वगैरे परचेस करत असतील, सपोज एखादा ड्रॉप शिपिंग शिकवतोय कसं करायचं, त्याचा 25,000चा कोर्स आहे, तो सांगतोय की माझे सगळे स्टुडंट मंथली 2-2 लाख रुपये कमवतात, तर ऑडियन्सला काय वाटतं, अरे 25,000 भरायचे, दर महिन्याला 2 लाख भेटणार, असं होणारच नाही. एक्झॅक्टली. ही जी म्हणजे त्यांना हे जे वाटते ना, हे चुकीची गोष्ट आहे. कारण की त्याच्या मागं तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकावं लागतील. आणि अजून एक गोष्ट तुमच्या बोलण्यातून मी एक सांगतो, की एखादा व्यक्ती सांगतो की बाबा 100 स्टुडंट माझे सक्सेसफुल झाले, पण त्याच्या मागं फेल्युअरचा पण रेशो असेल ना, येस ऑर नो. किती मधून 100 झाले, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1 लाखातून 100 झाले आणि 10,000तून 100 झाले, कुठला रेशो जास्त आहे? 10,000 वाला जो रेशो तो रेशो जास्त आहे. तर तुम्ही हे बघा आधी, हे पण बघितलं पाहिजे. एक्झॅक्टली, ते पण बघितलं पाहिजे. कारण आज मार्केटमध्ये असे पण लोक आहेत की ज्यांच्याकडे लाख 2-2 लाख लोक आले, त्याच्यातले काही गिने चुने लोक सक्सेसफुल आहे. ऑब्व्हियसली प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या जे पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्याच्याबद्दलच बोलणार ना. मी तुम्हाला हे नाही सांगणार की माझे किती स्टुडंट फेल झाले, मी तुम्हाला हे सांगेल की माझे स्टुडंट किती लोक सक्सेसफुल झाले. तर प्रत्येक व्यक्ती तेच सांगणार. नाव इट इज युअर job to identify that what is right and what is wrong, because you are investing your hard money, right? मधात मला कोणीतरी एक असाच इंटरव्ह्यू मध्ये कोणीतरी मला विचारलं होतं की नेटवर्क मार्केटिंग बद्दल तुमचं काय मत आहे. तर मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की नेटवर्क मार्केटिंग चुकीची नाही आहे किंवा तो बिझनेस चुकीचा नाही आहे. जे लोक म्हणतात की आम्ही फसलो किंवा आम्ही असं झालं किंवा XYZ जे काही झालं, तर त्यांना हे गोष्ट समजायला पाहिजे की तुम्ही त्याच्यात जाण्याआधी तुम्ही रिसर्च केला का, तुम्ही बघितलं का, तुमची तयारी आहे का. अहो असा कुठलीच गोष्ट नाही या जगामध्ये, मला तरी असं वाटतं, हे माझं म्हणणं आहे की अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही यश मिळवू शकत नाही. पण तुमच्याकडे ते पेशन्स, ते एफर्ट्स आणि ते डेडिकेशन देण्याची तयारी असली पाहिजे. बरोबर. आणि ह्याच्यासोबत जे बऱ्याच गोष्टी अशा आहेत म्हणजे लाईफमध्ये की ज्या आपण इझिली शिकू शकतो. म्हणजे सपोज की आता मला फोटोग्राफी शिकायची, तर बेसिक फोटोग्राफी, जर माझ्याकडे फोन आहे, कॅमेरा वगैरे काहीच नाही, तर आपण यूट्यूब थ्रू सगळं शिकू शकतो. बिलकुल, 100%. तर यूट्यूबवर फ्रीमध्ये जर तुम्ही शिकत असाल आणि सपोज एक अशी स्टेज आली की तुम्ही बेसिक सगळं शिकलाय, आता तुम्हाला नेक्स्ट स्टेजला जायचंय आणि ते यूट्यूबवरती कुठंच अवेलेबल नाही, आणि तुम्ही ज्याच्याकडे बेसिक शिकताय तोच जर माणूस कोर्स असेल त्याचा, जो बोलतो की मी तुम्हाला ऍडव्हान्स शिकवेल, तर तुम्ही कॅमेरा वगैरे परचेस करून ते ऍडव्हान्स शिकू शकता. तर लोकांचं काय होतं की नाही, डायरेक्ट मला ऍडव्हान्स करायचे, तर मग कॅमेरा घेण्यामध्ये पैसे घालवायचे किंवा त्या माणसाचा कोर्स परचेस करायचा. आणि बऱ्याच वेळी काय होतं, डिससॅटिस्फॅक्शनच या मार्केटमध्ये जास्त आहे. म्हणजे मी तरी जेवढे आता मी भरपूर सारे कोर्सेस वगैरे परचेस करतो आणि लाईव्ह सेशन्स वगैरे पण भरपूर अटेंड करतो. तर त्यामध्ये काय होतं की कस्टमर जे म्हणजे त्यांचे जे क्लायंट्स आहेत, एंडला त्यांचं डिससॅटिस्फॅक्शन असतं की हे असं होत नाहीये, तसं होत नाही, कारण एक्सपेक्टेशन्सच वेगळे घेऊन आलेले आहेत लोक की मला ते बाबा ह्या 3 तासाच्या वर्कशॉपमध्ये ऍडव्हान्स फोटोग्राफरच बनवा. बरोबर. मी नेहमी एक उदाहरण देतो माझ्या सेशनमध्ये की बाळाला या जगामध्ये येण्यासाठी 9 महिने लागतात. बरोबर. तुम्ही जर म्हणाल की नाही ते 6 महिन्यातच आलं पाहिजे, तर ते पॉसिबल नाही आहे ना. नेचरचे, निसर्गाचे काही नियम आहेत, त्या नियमाच्या पलीकडे माणूस नाही जाऊ शकत है ना. त्याला जर का 9 महिने लागतात वाढण्यासाठी, त्याला जर का 9 महिने लागतात या जगामध्ये येण्यासाठी, तर ते 9 महिनेच लागणार आहेत. बरोबर. तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा मी आज पैसे टाकले शेअर मार्केटमध्ये उद्या मी करोडपती झालो पाहिजे, असं नाही होऊ शकत. यू हॅव टू लर्न दॅट. आणि त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करावेच लागतील. तुम्ही म्हटलं जे की डिससॅटिस्फॅक्शन हे काय येते माहिती आहे का, कारण लोकांकडे तेवढे पेशन्स नाही आहेत आजच्या तारखेमध्ये. आपल्या आसपास आपल्याला असं कितीतरी लोक दिसते की त्यांच्याकडे पेशन्स लेवल कमी झालेले आहे. त्यांचे पेशन्स लेवल कमी होण्याचं अगेन कारण काय आहे की तुमच्या अवतीभोवतीची परिस्थिती, तुमचा स्पिरिच्युअलिटी सोबतचा जो काही जोड आहे तो कमी झालेला आहे. त्याच्यासाठीच आज स्पिरिच्युअलिटी शिकावं लागत आहे ना लोकांना, पैसे देऊन शिकावं लागत आहे. का बरं? बिकॉज यू आर डिस्कनेक्टेड फ्रॉम युअर रूट. तुमचं जे रूट आहे त्याच्यापासून तुम्ही डिस्कनेक्ट झाले. आधी जे गुरुकुल किंवा ह्या सगळ्या गोष्टी असायच्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या रूट सोबत कनेक्टेड राहत होते. आता तुम्ही डिस्कनेक्ट झालेले आहे या बाकीच्या गोष्टीमुळे, कारण बाहेरच्या गोष्टी वाढत चाललेल्या, डिस्ट्रॅक्शन वाढलेले आहे, सगळ्या गोष्टी कंटिन्यू फोनमध्येच आहेत. आणि जसं तुम्ही ट्रेडिंगचं बोलले, ट्रेडिंगचं सुद्धा उदाहरण असंच आहे. तर काय होतं, बरेचसे जे प्रो ट्रेडर्स आहेत मार्केटमध्ये, तर ते काय करतात की ते पण मग जसं त्यांचे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ते सांगतात की आम्ही एका दिवसात एका ट्रेडमध्ये 1.5 लाख रुपये कमवले, किंवा काही तर म्हणजे खूप सारे पैसे दाखवतात की आम्ही एवढे कमवले, आणि ते प्रूफ पण दाखवतात की आम्ही कमवलेले. तर मग त्यांचा कोर्स असतो. आता त्यांचा कोर्स लोक घेतात, पण एक्सपेक्टेशन्स काय असतात
की त्याने 1.5 लाख कमवले, मी पण 1.5च कमवले पाहिजे एका दिवसात. त्याने त्या 1.5च्या मागं किती घातले, बरोबर. आणि ते नाही दुसरं एक बघत पर्याय लोकं. आहे की दुसरं एक हे असं आहे की ज्यावेळी आपण इन्व्हेस्ट करतो किंवा ट्रेडिंग सुद्धा करतो, तर ट्रेडिंगची जी अमाऊंट ना ती सुद्धा मॅटर करते. म्हणजे ते जे लोक एक्झॅक्टली, असतात ते एक्झॅक्टली. 1.5-2% वरती ट्रेड करतात, की 1.5-2%चा प्रॉफिट झाला, डन. यांना 20-25 हजारच टाकायचे असतात त्याच्यात. त्यांचे जे ट्रेड अमाऊंट असते 30-40 लाख रुपये असतात, तेव्हा कुठं ते 1-2 लाख रुपये कमवून लगेच साईडला करतात. सरतात. एक्झॅक्टली. आणि ह्यांचं असतं नाही आपल्याला 20-25 हजारात, मग तो यांना एक्स जे बोलतो ना 2x 3x असे एक्सपेक्टेशन्स असतात. असतात. आणि हां. त्यावेळी जर असा कुणाचा कोर्स परचेस केला तर ते ऑफकोर्स म्हणजे डिससॅटिस्फॅक्शनच होणार आहे. येणारच तुम्हाला 100% बरोबर. येणार. मी नेहमी सांगत असतो माझ्या स्टुडंटलाही की बघा कसं आहे, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जो दोगे वही लौट के आएगा. तुम्ही जर का आंब्याची बी टाकत आहे तर तुम्ही हे नाही एक्सपेक्ट करू शकत की त्याला पेरू येईल किंवा त्याला ॲपल येईल, हे नाही एक्सपेक्ट करू शकत. इफ यू आर इन्व्हेस्टिंग 10,000 रुपीज, सो त्याचं एक लिमिट आहे ना, एक्सपेक्टेशन वापस मागायची, रिटर्न मागायची एक लिमिट आहे ना. तुम्ही असा कोणता बिझनेस आहे की जिथे तुम्ही 10,000 टाकून 10 लाख कमवणार, असा कुठलाच बिझनेस मला तरी माहीत नाही. सो त्याची एक लिमिट आहे की बाबा 10,000 तुम्ही 50,000 1 लाखापर्यंत कमवू शकता. मग आता तुम्हाला त्याच्यावर जर का जायचं आहे, सो तुम्हाला अगेन इन्व्हेस्ट करावं लागेल ना. सिम्पल इथं उदाहरण द्यायचं झालं तर समजा फॉर एक्झाम्पल एक गाडी तुम्ही चालवता, त्या गाडीचा ॲव्हरेज 20चा आहे फॉर एक्झाम्पल. तर 1 लिटर पेट्रोल टाकाल तर ते 20 किलोमीटर चालेल, 10 लिटर टाकाल तर ते 200 किलोमीटर चालेल. सो इट्स अ फ्युअल गेम. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही करत राहावं लागेल. बऱ्याचदा असं होते, असे लोक पाहिले मी मागच्या 4-5 वर्षामध्ये, की हमें देना कुछ नहीं है, हमें चाहिए सामने से. असं नाही होऊ शकत, असं कुठंच नाही होऊ शकत. अगेन तुम्ही नेचरच्या नियमाच्या विरुद्ध चालले. नेचरचा नियम काय आहे, पहिले दो फिर लो. बरोबर. तुम देंगे नाही तो आएगा कैसे तुम्हारे पास. आणि इन्कमचा जर विषय झाला म्हणजे यूट्यूब किंवा हे सगळं सोशल मीडियाचा इन्कम आहे, तर त्यामध्ये काय होतं, तिथं पण परत तसंच की दाखवणारे भरपूर आहे. सगळेच जण म्हणतात आम्ही एवढे कमवले. ते एक कोट आहे, थोडासा वेगळा आहे. तर तो पण कोट असाच आहे की लोक त्यांचे सक्सेसेस इझिली शोकेस करतात, पण फेलियर किती वेळा ते फेल झाले, किती वेळा खाली पडले ते नाही कोणीच दाखवत. तर हेच होतं म्हणजे यूट्यूब अर्निंग किंवा सोशल मीडिया अर्निंगमध्ये की आम्ही 10 लाख कमवले, आम्ही 20 लाख. आता काही युट्यूबर्स करोडपती आहेत. तर लोकांना काय वाटतं की आपण पण करोडपती बनू, पण ते स्टेप 1 मध्येच करोडपती नाही ना बनलेले. त्यांनी ते गोष्टी केलेल्या आहेत की कॉन्टेंट तसं बनवलंय, ब्रँड व्हॅल्यू म्हणजे बिल्ड केली. सपोज सोशल मीडियाला जर मी कोणाचं फेस बघतोय, त्याच्या ऑडियन्स 2 ते 3 मिलियनच्या आसपास ऑडियन्स आहे, तर माझा ट्रस्ट बिल्ड झाला ना, कारण ह्याच्या अंडर तेवढी ऑडियन्स आहे. उद्या त्या माणसाने कोर्स जर लॉन्च केला, त्याची ऑडियन्स इझिली परचेस करणार आहे ना, कारण तो ट्रस्ट आहे. आणि नवीन लोकांना काय होतं, तो ट्रस्ट न बिल्ड करता त्यांना पाहिजे असतं की आपले कोर्सेस सेल झाले पाहिजे. पण 3 मिलियन त्याला बिल्ड करायला किती वेळ लागला असेल, हा पण तुम्ही विचार करा ना. बरोबर. आणि अजून एक गोष्ट की तो यूट्यूब चालू केल्यावर करोडपती झाला की तो पहिलेच करोडपती होता आणि नंतर त्याने यूट्यूब चालू केलं, हे पण तुम्ही बघा. बरोबर. एखादा आता समजा XYZ कोणी पर्सन आहे की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, तो लाईफमध्ये सेट आहे आणि त्याने आता यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याने आता जर का त्याच्याकडे ऑलरेडी पैसा आहे, त्या पैशातून तो काही गोष्टी करतो, तुम्हाला असं वाटत आहे, तुम्हाला गैरसमज असा होता की तो त्या युट्यूबमधून करत आहे, असंही होऊ शकते. म्हणजे त्यांनी जर 4 व्हीलर घेऊन फिरला त्याची पर्सनल, तर तुम्हाला वाटेल की तुम्हाला युट्यूबमधून कमवली बाबा याने. सो ते पण ह्यालाच म्हणतो मी रिसर्च. म्हणून मी वारंवार सांगत असतो की रिसर्च करा, कुठल्याही व्यक्तीचा रिसर्च करा की त्याची जर्नी बघा की हाऊ ही स्टार्टेड, हाऊ शी स्टार्टेड आणि आता कुठं आहे हे बघा. तिथे तुम्हाला अंदाजा येईल की काय काय करावं लागलं. म्हणून तर मी बोललो तुम्हाला की कुठल्याही मोठा व्यक्ती ज्याला तुम्ही मोठं मानता त्याची जर्नी तुम्ही उघडून बघा, कोणीही, तर तुम्हाला सापडेल की 5-7 वर्षाचा एक फेज दिलेला आहे त्याने त्याच्या लाईफमध्ये, तेव्हा तो आता जिथं आहे तिथं बसला आहे. बरोबर. तुमचं असं म्हणणं आहे की ऑब्झर्वेशन नेसेसरी आहे, कारण एक्झॅक्टली की तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. आणि जर कोणी तुम्हाला म्हणजे मिसगाईड करत असेल की म्हणजे काय बोलतो आपण त्याला की अनलिमिटेड टाईपची जर कोणी वेल्थ दाखवत असेल की तुम्ही एवढे पैसे कमवू शकता, तर त्याचं शक्यतो रिसर्च करा. मी हे नाही म्हणत की ते चुकीचं आहे. बरोबर. मी हे पण नाही म्हणत की बाबा तुम्ही एका दिवसात लाख रुपये किंवा एका दिवसात 10 लाख रुपये कमवू शकत नाही. आहेत ना कमवणारे लोक, ऑब्व्हियसली आहेत, पण तुम्ही हे बघा की त्याच्या मागं काय बॅकअप लागणार आहे मला, हे बघा. नाही म्हणजे शॉर्टमध्ये आपण असं बोलतो की जर तुम्हाला कोणीतरी असे खूप सारे रिझल्ट जर दाखवत असेल तर त्यापासून दूरच राहा. म्हणजे काय बोलतो, केअरफुली जे बोलतो, कॉशन घेऊन. बरोबर. टेक स्टेप्स, टेक्स डिसिजन, बट विथ द, म्हणजे त्याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. रिस्क घेऊ नका असं नाही, रिस्क तर घ्यावंच लागेल तुम्हाला, पण कॅल्क्युलेटेड घ्या, बस एवढंच म्हणणं आहे माझं. त्यासाठी मी नेहमी एक गोष्ट पण सांगत असतो की कान आणि डोळे हे 2 गोष्टी तुमच्या उघड्या पाहिजे, तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. म्हणजे आज मी इथं आलो पॉडकास्टमध्ये, आज जर का माझे कान आणि डोळे उघडे आहे
मी 4 गोष्टी तुमच्याकडूनही शिकू शकतो, तुम्ही माझ्याकडून शिकू शकतात, आता हे जे बघणारे लोक हे शिकू शकतात. सो ते तुम्ही तुमचे कान डोळे उघडे ठेवा, ऑटोमॅटिक तुम्हाला लर्निंग खूप सारं मिळेल आणि खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल पण आहेत आज. बरोबर. तर आता हे जे म्हणजे तुम्ही सगळी इकोसिस्टम जे बोलतो आपण, ह्यामधून म्हणजे इन्कम वगैरे तर झालाच, पण तुम्ही अशी काही गोष्टी शिकला म्हणजे की 3 लेसन्स दॅट यू लर्न फ्रॉम ऑनलाईन बिझनेसेस? जसं 3 लेसन काढणं तर कठीण आहे, पण तरी मी सांगायचा प्रयत्न करतो. पहिला हे आहे की तुम्हाला इझिली काही मिळत नाही. ओके, यू हॅव टू टेक एफर्ट्स. ओके, तुम्हाला एफर्ट्स खूप करावं लागतील. नंबर 2, तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल. कन्सिस्टन्सी तुम्हाला तुमच्या कामात ठेवावं लागेल. असं नाही की आज हे केलं तुम्ही, 4 दिवस केलं, नाही सक्सेसफुल झाले मग सोडून दिलं. सो नंबर 1 इज एफर्ट्स, नंबर 2 इज कन्सिस्टन्सी, आणि नंबर 3 मला असं वाटते की बाबा स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की जे काही काम तुम्ही करताय त्या कामामध्ये तुम्हाला आज उद्या कधीतरी यश येईल. त्या पद्धतीनं तुम्ही ते काम करत राहा. ओके. भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत सांगायचं झालं तर की ज्यांनी खूप खूप वर्ष काढले आणि फायनली त्यांना त्या गोष्टी मिळाल्या. माझं एक सिम्पल एक फंडा आहे, एक धोरण आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे ना गोल्डन टाईम, ज्याला आपण सुवर्ण वेळ म्हणू किंवा तो येत असतो. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल. ह्या 2 गोष्टी. 1 यू हॅव टू वर्क हार्ड, आणि 2 तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजे. बरोबर. ठीक आहे. तर आता फॉलोअप क्वेश्चन असा राहील की म्हणजे तुम्ही जे बोलले की पेशन्स असले पाहिजे आणि बऱ्याच वेळी फेलियर्सचा पण आपण सामना करत असतो, तर त्या फेलियर्समध्ये पेशन्स कसे बिल्ड करायचे, म्हणजे की आता हे कसं करायचं? फेल्युअरमध्ये पेशन्स शिवाय तुमच्याकडे दुसरा ऑप्शन काय आहे? यू डोंट हॅव एनी ऑप्शन. आता माझे पण खूप सारे फेल्युअरचे उदाहरण आहे. मी सांगितलेले आहे याच्या आधीच्या पॉडकास्टमध्ये, बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की खूप वेळा फेल झालो मी, आजही फेल होतो मी, पण फेल झाले तुम्ही. सो व्हॉट इज द नेक्स्ट ऑप्शन यू हॅव? तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की यू शुड ट्राय अगेन, आणि तुम्ही वेट करा. आता ते नेक्स्ट ट्राय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही वेट करा. एक्झाम्पलसाठी तुम्ही एक बिझनेस चालू केला एक्झाम्पल, आणि त्याच्यामध्ये त्या बिझनेसमध्ये तुम्ही फेल झाले. आता तुमच्याकडे काय ऑप्शन आहे? तुमच्याकडे ऑप्शन हेच आहे आता की एक तर त्या बिझनेसला तुम्ही काहीतरी करेक्शन करून तुम्ही डबल चालू करा, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, अगेन नेक्स्ट ट्राय करत आहात तुम्ही, किंवा तुम्ही दुसरा बिझनेस चालू करा त्याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट ट्राय करत आहात. आणि जोपर्यंत तुम्ही तो करू शकत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? शांत बसा, विचार करा काय चुकलं हे बघा, पेशन्स ठेवा. ते म्हणतात ना की डू नॉट चेंज युअर डेस्टिनेशन, चेंज युअर स्ट्रॅटेजी. तुम्हाला कुठं जायचं आहे, काय मिळवायचं आहे ते बदलू नका. तुमची तिथपर्यंत जाण्याची जी स्ट्रॅटेजी आहे, मार्ग आहे, त्याला तुम्ही चेंज करा, तर ऑटोमॅटिकली तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार. सो पेशन्स इज द गेम. पेशन्स ॲक्च्युली तुम्ही जेव्हा फेल होता ना तेव्हाच तुम्ही पेशन्स खूप शिकता. ओके. मला असं वाटते, पर्सनल माझा असा अनुभव आहे की जेव्हा मी फेल झालो तेव्हा माझ्याकडे काही दुसरा ऑप्शनच नव्हतं पेशन्स ठेवल्याशिवाय, तर तिथंच मी पेशन्स शिकलो. तर ते पेशन्स ऑटोमॅटिक येतात तुमच्याकडे, ते काही तुम्हाला वेगळं शिकायची गरज नाही. फेल्युअर आलं, पेशन्स तुमच्या अजून वाढत जातील. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, आणि बरेच लोक याला रिलेट करतील असा प्रश्न आहे की जॉब करायचा का बिझनेस, आणि दोन्हीचं म्हणजे काय बोलतो कंपॅरिझन सांगा की काय करणं चांगलं आहे, प्रोज कॉन्स दोन्ही पण सांगा, जॉबचे आणि बिझनेसचे. बघा, हा प्रश्न मलाही बऱ्याच वेळा विचारला गेला, पण याचं उत्तर जे आहे ना प्रत्येक वेळी वेगळं राहते असं मला वाटते. कारण जसं जसं आयुष्यात तुम्ही पुढे जाता तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकता. तर मी जे उत्तर आज देईल कदाचित आजच्या 4 वर्षांनी मला विचारलं तर मी काहीतरी वेगळं उत्तर देऊ शकतो मे बी, कारण माझं पण डोकं चेंज होऊ शकते, माझा पण माइंडसेट चेंज होऊ शकतो. पण आजच्यासाठी उत्तर आहे माझं, ते उत्तर हे आहे की जॉब आणि बिझनेस याच्यामध्ये काही ग्रेट नाही आहे. ते हे ग्रेट आहे किंवा बिझनेस ग्रेट आहे किंवा जॉब ग्रेट आहे. मला असं वाटतं बोथ द थिंग्स आर सेम. तुम्हाला हे बघितलं पाहिजे की विच इज राइट और विच इज रॉन्ग फॉर मी. मेरे लिए क्या सही है, मैं कौन से टाइप का बंदा हूँ, मी कसा आहे, म्हणजे मी जॉब करणार आहे की मी बिझनेसवाला आहे. मी एव्हरीडे चॅलेंजेस घेऊ शकतो का, मी विपरीत परिस्थितीत राहू शकतो का. सो देन आय शुड गो फॉर बिझनेस. आणि मला कम्फर्ट आयुष्य जगायचं आहे का, मला टेन्शन नाही पाहिजे का उद्याचं, की बाबा उद्या माझ्या हातात पैसे राहतील की नाही, माझ्याकडे जी गाडी आहे ती उद्या माझ्याकडे राहिलीच पाहिजे, किंवा मी जे आयुष्य जगतोय, जे लाईफस्टाईल जगतो ती लाईफस्टाईल मला सतत जगता आली पाहिजे. सो देन यू कॅन गो फॉर जॉब. कारण कसं आहे माहिती आहे का, दोन्ही गोष्टीमध्ये रिस्क तर आहेच. असं नाही आहे की बाबा आजकाल अशी काही गोष्ट नाही आहे की बाबा जॉब तुमचा गव्हर्नमेंट वगैरे जॉब असला तर गोष्ट वेगळी आहे. आजकाल तुमचा जॉबही जाऊ शकते कधी पण, काही पण होऊ शकते. सो रिस्क दोन्ही फॅक्टरमध्ये आहे. सो तुम्हाला हे
तुम्ही स्वतः जो पण व्यक्तीला हा प्रश्न येत असेल त्यांनी हे ऑब्झर्व केलं पाहिजे, स्वतःबद्दल चर्चा केली पाहिजे, स्वतःशी बोलला पाहिजे की मी कुठल्या टाईपचा माणूस आहे, मी जॉबमध्ये सॅटिस्फाईड होणार आहे की मी बिझनेसमध्ये होणार आहे. बस एवढं सिम्पल आन्सर म्हणजे की आत्ताच्या सिच्युएशनसाठी तुमच्यासाठी काय योग्य आहे व्हॉट इज राईट. जो आज जॉब करतोय तो मे बी 4 वर्षांनी बिझनेसमध्ये जाऊ शकतो. जो बिझनेसमध्ये आहे तो फ्रस्ट्रेटेड होऊन जॉबकडे जाऊ शकतो, होऊ शकते असं. आणि जॉब जो करतोय म्हणजे नव्याने एखादा सुरू करतोय की त्याला हे खूप झालं बोलतो ना की आता बिझनेसमध्ये म्हणजे जॉबमध्ये जो फ्रस्ट्रेट झालाय तो बोलला की आता बिझनेसमध्ये जाऊ, तर त्या माणसाला सपोज बिझनेस जमलाच नाही, मॅनेज नाही झालं, स्ट्रेस आला, तर तो जॉबकडे जाऊ शकतो, पुन्हा येऊ शकतो. जॉबच चांगला. सिंपल गोष्ट आहे. अशी गोष्ट जी तुमचं घर चालवणार आहे, जी गोष्ट तुम्हाला महिन्याला खर्चाला पैसे देणार आहे, ती तुमच्यासाठी श्रेष्ठ असली पाहिजे. दॅट्स ऑल. पहिली एक गोष्ट. दुसरी गोष्ट जे नवीन यूथ आहे त्यांच्यासाठी मी हे सांगेल की तुम्ही जर का तुमचा बिझनेस करण्याचा डोक्यात प्लॅन आहे तर तुम्ही कुठेतरी 6 महिने वर्षभर तरी जॉब कराच, 100% करा. बरोबर. कारण तुम्हाला हे समजलं पाहिजे कसं चालतं की कसं चालते. माझे एक गुरु आहे त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली होती की जब भी तुम जॉब करो, जब भी तुम नौकरी करो, उसे खुद के बिजनेस जैसा करो, और जब भी तुम बिजनेस करो, खुद का बिझनेस करो, उसको नोकरी की तरह करो. बरोबर. कारण त्याला तुम्ही नोकरीसारखं करसाल तर तुम्ही इमानदारीने करसाल. जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा स्वतःच्या बिझनेससारखं कराल तर तुम्ही त्यामध्ये अजून जास्त काही वेळ द्याल, अजून जास्त काही एफर्ट्स टाकाल. आणि असं म्हणलं जातं की जॉब आहे हा 8 तासाचा जॉब आहे असं, आणि जो बिझनेस आहे तो एक जवळपास 12 तासाचा जॉब आहे. 24 आवर्स म्हणेल मी त्याला. 24/7. बिझनेस इज अ 24 आवर जॉब. बरोबर. यू कॅनॉट डिनाय युअर कस्टमर. तुम्ही कंपनीला तुम्ही सांगू शकता की सर बंद झालं, पण वेन यू आर अ ओनर दॅट टाइम यू कॅनॉट डिनाय युअर कस्टमर, बिकॉज तो तुमचा एक कस्टमर हा तुमच्यासाठी पुढे 100-1000 कस्टमर आणणारा असतो. तर त्यामुळे तुम्हाला बिझनेस इज अ 24 आवर्स जॉब. बरोबर. आणि दोन्हीचे म्हणजे बिझनेस आणि जॉबचे ज्याचे त्याचे फायदे, ऑब्व्हियसली फायदे पण आहेत, नुकसान पण आहेत. आणि सिच्युएशन वाईज म्हणजे तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे की आज तुम्ही कुठे, व्हॉट इज त्यानुसार तुमच्यासाठी काय योग्य आहे. उगाच कोणतरी सांगतो इंटरनेटवर, आणि इंटरनेटमुळे काय झालंय माहिती का, चुकीचा इन्फ्लुएन्सच वाढत चाललाय. म्हणजे प्रत्येकाच्या हातात फोन आहे, तर तो बघतो अरे हा असा बोलतोय, मग हा बोलतोय, म्हणजे कोणी जर पेटून दिलं की बिझनेस 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 की मग लगेच बिझनेस, असं बरोबर नाही. म्हणजे तुमच्या सिच्युएशननुसार जे योग्य आहे ते केलं पाहिजे लोकांनी. खूप सारे असे लोक आहेत आज जॉबमध्ये. आपण जॉबला फार छोट्या लेवलवर पाहतो, जॉबमध्ये पण असे खूप सारे लोक आहेत ज्यांचे करोड रुपयाचे पॅकेजेस आहेत, जे एका बिझनेस ओनरपेक्षाही खूप जास्त पैसे कमवतात, जे एका बिझनेस ओनरपेक्षाही चांगली लाईफ जगतात. ओके. माझं म्हणणं हे आहे की जर का तुम्ही जॉबमध्ये एवढे पैसे कमवता की ज्या पैशामधून तुमची फॅमिली, तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकता आणि तुमचे काही जास्त मोठे स्वप्न नाही आहेत, ओके, सो यू कंटिन्यू विथ जॉब. तुम्ही जर का बिझनेसमध्ये येऊन त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करणार असाल किंवा अजून 100 लोकांचा, 1000 लोकांचा, लाख लोकांचं आयुष्य चेंज करत असाल तर मग भाग वेगळा आहे. बरोबर. तुम्ही यार खुद के लिए ही जीना है ॲट द एंड ऑफ द डे, सो कंटिन्यू विथ जॉब, क्यों इधर उधर भाग रहे हो. सिंपल माझी गोष्ट आहे. तरी इथं पुन्हा तोच पॉईंट येतो की तुम्ही बघा की व्हॉट यू वॉन्ट, वो आपके अंदर की कॉलिंग है क्या, तुमच्या आतमधून कॉलिंग आहे का की मला लोकांचं आयुष्य बदलायचं आहे. किंवा कारण बिझनेसमध्ये काय होतं की 100 लोक तुमच्याशी जुळणार आहेत, त्यांचं आयुष्य बदलणार आहे. सो काही लोक त्याच्यासाठीही करतात. माझं पर्सनल मोटिवेशन ते आहे की आय वॉन्ट टू हेल्प 1000 ऑफ पीपल विथ माय बिझनेस. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये आलो, त्याच्यामुळे मी त्याच्यात आलो. बरोबर. मला काही स्वतःच्या याच्यासाठी नाही आलो. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण भरपूर गोष्टी शिकलो. म्हणजे ऑनलाईन बिझनेसेस काय, कोचिंग इंडस्ट्री कशी चालते, त्यातले काही म्हणजे मिस्टेक्स आहेत जे लोक करतात आणि जे अवॉइड करू शकतात, आणि हे स्टार्ट कसं करायचं, किंवा जे काही म्हणजे बोलतो की वेगळे सोर्सेस ऑफ इन्कम आहे, हे सगळं आपण डिस्कस केलं. आणि मला असं वाटतं की लोकांना ह्यातून खूप सारं शिकायला भेटेल. प्लस ज्या काही गोष्टी आपण केल्या की जॉब वर्सेस बिझनेस झालं, किंवा काही मिस्टेक्स आहेत की सपोज कुठला कोर्स परचेस करताना ज्या आपण मिस्टेक्स करतात, किंवा बरेच लोक स्कॅममध्ये पण फसतात, तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना खूप मदत करतील. तर थँक्यू फॉर कमिंग, आणि लोकांना सांगितल्याबद्दल सुद्धा खूप खूप थँक्यू. येस, तुमचे पण खूप खूप आभार की तुम्ही सर्वात पहिले तर याच्यासाठी की तुम्ही हे काही असं चालू केलं आहे की जे अवेअरनेस क्रिएट करणार यूथमध्ये, स्पेशल यूथमध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये पण. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मराठी भाषेत तुम्ही हे चालू केलं याची फार गरज आहे. आणि इथं तुम्ही नवीन लोकांना घेऊन येता, नवीन वक्ते इकडे आले, त्यांनी त्यांच्या गोष्टी इथं शेअर केल्या, तर त्यामधून खूप लोकांना फायदा होईल असं मला वाटते. आणि आजचा एपिसोड पण जे लोक बघतील त्यांना नक्कीच फायदा होईल.
सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन टू यू. थँक्यू. ओके, अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर जर्नी. खूप चांगले, खूप मोठं तुम्ही व्हा आणि खूप लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा. थँक्यू सो मच. येस. हाय, मी प्रसाद. तुम्हाला जर ही पॉडकास्ट आवडली असेल आणि या पॉडकास्टमधून तुम्हाला जर काही व्हॅल्यू भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. बाय.